नमस्कार विद्यार्थ्यांनो, ऑफिसर्स अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्मर्ड व्हेकल्स निगम लिमिटेड जी भारत सरकारची संस्था आहे, म्हणजेच डिफेन्स पब्लिक सेक्टरमधली एक संस्था आहे. तर यातर्फे एक मोठी ॲड आली आहे. तर यामध्ये टोटल 1213 पदांच्या जागाबद्दल ही ॲड आली आहे. तर ही जी संस्था आहे ती मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंतर्गत येते. तर त्यामुळे आपण ही जी पूर्ण ॲड आहे ती पाहूया आणि त्यामध्ये किती जागा आहेत आणि कोणकोणत्या पदासाठी ही ॲड आहे ती पाहूया. त्यापूर्वी जर तुमचं ITI झालं असेल तर तुमच्यासाठी ही ॲड खूप महत्त्वाची असणार आहे. कारण फक्त ITI साठी जवळपास 1000 जागा या ॲडमध्ये आल्या आहेत. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे जे ITI तुमचं झालं असेल तर वेगवेगळ्या ट्रेडसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या जागा आलेल्या आहेत. तर आपण आता पूर्ण नोटिफिकेशन पाहूया, म्हणजेच ॲड पाहूया, जेणेकरून तुम्हाला कळेल की कोणत्या ट्रेडसाठी किती जागा आल्या आहेत. तर सुरुवातीला याच्या टोटल 13 प्रकारच्या जागा दिसत आहेत. तर या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेडसाठी दिल्या आहेत. तर इथे प्रत्येक ट्रेडचं नाव दिलं आहे. तर पहिली पोस्ट आहे इलेक्ट्रिशियन. तर या पोस्टसाठी टोटल HPF साठी 32 जागा आहेत आणि OFMV साठी 52 जागा आहेत. त्याचप्रमाणे अशा प्रकारे खाली प्रत्येक जो ट्रेड आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिक, त्यानंतर इलेक्ट्रोप्लेटर, त्यानंतर जनरल, त्यानंतर फाउंड्रीमन, त्यानंतर फोर्चर, त्यानंतर मशिनिस्ट. तर या प्रत्येक पोस्टसाठी त्याच्या समोर टोटल ज्या जागा आहेत त्या दिल्या आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक जागेसाठी रिझर्वेशन मध्ये तुम्ही असाल तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर पुढे 8वी पोस्ट आहे मेकॅनिक, मशीन टूल मेंटेनन्स, त्याचबरोबर रॉ मटेरियल हँडलिंग प्लांट, त्याचबरोबर पेंटर या ट्रेडसाठी सुद्धा जागा आल्या आहेत. आणि इथे तुम्हाला जर वाटत असेल की हे HVF चा फुल फॉर्म काय आणि OFMK चा फुल फॉर्म काय, तर इथे दिलं आहे. HVF म्हणजे हेवी व्हेकल फॅक्टरी आणि OFMK म्हणजे ऑर्डिनन्स फॅक्टरी मेडक तेलंगणा. तर हे जे दोन आहेत ते या फॅक्टरीचे नाव आहेत. तर त्याच्याबद्दल दिलं आहे. म्हणजे ही तामिळनाडू मधली फॅक्टरी आहे, तिथे किती जागा आहे, आणि जी तेलंगणा मधली फॅक्टरी आहे तिथे किती जागा आहे. तर हे असं जे सेग्रिगेशन म्हणजे विभाजन आहे, तर त्याबद्दल इथे सांगितलं आहे. तर त्या टोटलच्या 13 प्रकारच्या जागा आहेत इथपर्यंत अशा वेगळ्या ITI ट्रेडसाठी. तर यासाठी एकूण 1005 अशा ITI च्या जागा असणार आहेत. तर इथपर्यंत आपण माहिती पाहिली. तर तुम्ही यापैकी कोणताही ट्रेड केला असेल ITI मध्ये तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि तुमचं जे रिझर्वेशन असेल किंवा तुम्ही ओपन कॅटेगरी मधून असाल तर त्यानुसार तुम्ही चेक करून तुमच्या जागा किती आहेत तर हे पाहू शकता आधी आणि त्यानुसार फॉर्म भरू शकता. त्यानंतर पुढे जे मॅनेजर लेवलचे पद आहेत तर त्यासाठी बऱ्याच जागा आहेत. म्हणजे जे ज्युनियर मॅनेजर आहेत इलेक्ट्रिकल त्यांच्यासाठी टोटल 11 जागा आहेत HVF साठी. त्यानंतर HVF D2C साठी 4 आहेत आणि OFMK D2C याच्यासाठी सुद्धा 4 आणि 3 अशा प्रकारच्या जागा आहेत. त्यानंतर असं हे जे ज्युनियर मॅनेजर आहेत ते इलेक्ट्रॉनिक्स याच्यासाठी सुद्धा जागा आहेत. त्यानंतर ज्युनियर मॅनेजर HR त्यांच्यासाठी सुद्धा जागा आहेत. तर अशा प्रकारे तुमचं जे शैक्षणिक क्वालिफिकेशन असेल त्यानुसार या टोटल तिथे ज्या दिल्या आहेत तर या सगळ्या जागा तुम्ही पाहू शकता. म्हणजे टोटल 8 प्रकारच्या वेगवेगळ्या जागा. म्हणजेच आपण पहिले जर ITI ची जागा धरली तर ही एक आणि बाकी 8 अशा टोटल आणि बाकी 7 अशा टोटल 8 प्रकारच्या जागा इथे आल्या आहेत. म्हणजे इथे आपण खाली पाहू शकतो जे दिलेले पहा पूर्ण ज्या ITI जागा आहेत त्या एकत्र केल्या आहेत आणि त्यानंतर खाली बाकीच्या सगळ्या जागा आहेत. तर इथे टोटल 24 प्रकारच्या जागा दिलेल्या आहेत. तर या टोटल 24 प्रकारच्या जागा आहेत. तर आता आपण या प्रत्येक जागेसाठी लागणारं क्वालिफिकेशन आहे तर ते पाहूया. तर हे जे ट्रेड आहेत
म्हणजे आपण वर पाहिले तसे वेगवेगळे 13 प्रकारचे ट्रेड. तर त्यासाठी जे व्होकेशनल ट्रेनिंग सर्टिफिकेट आहे, तर त्याबद्दल असं सांगितलं आहे की ते ट्रेनिंग सर्टिफिकेटसाठी आवश्यक आहे असं सांगितलं आहे. त्यानंतर तुम्ही जर या मॅनेजरियल पोस्टसाठी अप्लाय करत असाल तर तुमचं बी किंवा बीटेक झालं पाहिजे. त्यानंतर एचआरच्या पोस्टसाठी तुम्ही जर अप्लाय करत असाल तर तुमचं एमबीए इन एचआर झालं पाहिजे. आणि त्याचबरोबर पुढची जी पोस्ट आहे म्हणजे ऑफिशियल लँग्वेज ज्युनियर मॅनेजर याच्यासाठी तुमचं एम ए झालं पाहिजे हिंदीमध्ये. आणि त्याचबरोबर हे जे एम ए आहे ते आणि त्याचबरोबर त्याला एक दुसरा पर्याय म्हणून जो डिग्री डिप्लोमा असतो 1 वर्षाचा तो सुद्धा झालेला असेल तर तो चालेल सांगितलं आहे. त्याचबरोबर जो ज्युनियर मॅनेजर आहे फायनान्स अँड अकाउंट तर त्यांना कॉमर्स किंवा इकॉनॉमिक्समध्ये ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे. त्यानंतर जर तुमचं एमबीए इन फायनान्स झालं असेल तर तुम्ही या 11 नंबरच्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. तर अशी ही सगळी पदं तुम्ही पाहू शकता. वेगवेगळ्या प्रकारची पदं आहेत आणि बरीच पदं अशी आहेत की बी किंवा इंजिनिअरिंग किंवा बीटेक यांनी झालं असेल तर ते या महत्वाच्या पदांसाठी अप्लाय करू शकता. इथे चांगली गोष्ट म्हणजे कोणत्या पदासाठी अनुभव जास्त लागला पाहिजे आणि जे फ्रेशर आहेत ते सुद्धा अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर काही जी फायनान्स रिलेटेड म्हणजे कॉमर्स रिलेटेड पद आहेत म्हणजे हे जे कन्सल्टंट पद आहे तर त्यासाठी 10 वर्षाचा अनुभव लागणार आहे असं सांगितलं आहे. त्याच्यानंतर आपण वर पाहिलं तसं जे असिस्टंट मॅनेजर हे पद आहे तर त्यासाठी फक्त ग्रॅज्युएशन लागणार आहे. आणि त्याचबरोबर त्यांना जे कंपनी सेक्रेटरी या पोस्टसाठी जे क्वालिफिकेशन आहे ते पूर्ण केलेलं पाहिजे. आणि त्याचबरोबर जे सायबर सिक्युरिटी त्या संबंधित मॅनेजर हे जे पद आहे तर तिथे एक बॅचलर्स डिग्री आहे सायबर सिक्युरिटी ती करणं आवश्यक आहे आणि 1 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर 5 वर्ष या सायबर सिक्युरिटीच्या फील्डमध्ये काम करायला सुद्धा आवश्यक असणार आहे. आणि त्याचबरोबर त्यासाठी जी डिझायरेबल स्किल्स आहेत या सर्व गोष्टी सुद्धा त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे. म्हणजे ओरॅकल लिनक्स तर या सर्व गोष्टी त्यांनी त्यांना माहीत असणं आवश्यक आहे. तर त्या सर्व गोष्टी तुम्ही पाहू शकता आणि त्यानुसार फॉर्म भरू शकता. त्यानंतर जी वयाची अट आहे तर त्या वयाच्या अटीमध्ये सांगितलं आहे की जे सुरुवातीची पदं आहेत म्हणजे जी टेक्निशियनची पदं आहेत म्हणजे आयटीआयची पदं आहेत तर त्यांना वयाचं जे किती आहे वयाच्या 30 वर्षापर्यंत ते या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. आणि ज्यांचं काही एज रिलॅक्सेशन असेल तर ते वयाच्या 55 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. त्यानंतर पुढे जो सुरुवातीचा पगार असणार आहे तर ते आपल्याला सांगितलं तो ज्युनियर टेक्निकल सॉरी तो ज्युनियर टेक्निशियन असेल तर त्यांच्यासाठी 21,000 हा बेसिक पगार असणार आहे. आणि त्याचबरोबर जो डीएर चालक असतो म्हणजे डीए असतो तो ऍड होऊन त्यांना जवळपास 25,000 पगार असणार आहे. आणि त्याचबरोबर बाकीची पद आहेत त्यासाठी सुद्धा वेगळ्या पगार दिलेला आहे. तर तुमच्या जे त्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरणार आहात तर त्या पदाचे जे भत्ता मिळणार आहे तर त्यानुसार तुम्ही पाहू शकता. पुढे हा जो ही जी परीक्षा आहे तर त्याचा पेपर कसा असणार आहे तर सांगितलंय की तिथे 2 पेपर असणार आहेत. पेपर ए आणि पेपर बी. पेपर एक 50 मार्काचा असणार आहे आणि त्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग त्याचबरोबर कॉम्प्युटर ऍप्टिट्यूड या सर्व गोष्टी 10-10 मार्काला दिल्या जाणार आहेत. खाली बघा टेबलमध्ये सुद्धा दिलं आहे की हे जे 5 सेक्शन आहेत ते 10-10 मार्काचे असणार आहेत आणि त्या सर्व गोष्टीसाठी 2 तासाचा वेळ असणार आहे असं इथे दिलं आहे. आणि त्याचबरोबर जे दुसरा पेपर आहे तर त्यासाठी सब्जेक्ट वाईज पेपर असणार आहेत म्हणजे क्वेश्चन फ्रॉम
NCVT syllabus or relevant trade will be asked. तर असलेलं आहे. त्यानंतर पेपर बी मध्ये आणखी एक सेक्शन असणार आहे फॉर ज्युनियर असिस्टंट डेप्युटी मॅनेजर पोस्ट. तर या सर्व दोन्ही पेपरमध्ये टोटल 100 मार्काचा पेपर असणार आहे. आणि हे जे एक्झाम आहे म्हणजे पार्ट बी आणि पार्ट ए आणि पार्ट बी आहे. या दोन एक्झाम पास झाल्यानंतर इंटरव्ह्यू असणार आहे. आणि त्यानंतर पुढे पाहूया. तर या परीक्षेचे एक्झाम सेंटर असणार आहेत ते चेन्नई, बेंगळूर, हैदराबाद, महाराष्ट्रामधील विद्यार्थ्यांसाठी नागपूर, पुणे, मुंबई या ठिकाणी तुम्ही एक्झाम सेंटर देऊ शकता. आणि ही जी परीक्षा असणार आहे ती पूर्णपणे कॉम्प्युटर बेस्ड असणार आहे, म्हणजे ऑनलाईन असणार आहे. म्हणजे तुम्हाला सेंटरवर जाऊन ही परीक्षा द्यायला लागणार आहे. पुढे पाहूया. तर इथे जी प्रोसेस आहे तर त्यानुसार तुम्ही जेव्हा फॉर्म भरायचा असेल तेव्हा फॉर्म भरू शकता. सुरुवातीला तुम्हाला ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर जायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला करिअर या ऑप्शनवर जाऊन रजिस्टर करायचं आहे. त्याची तुम्ही माहिती टाकायची आहे आणि त्यानुसार पुढे पुढे हा फॉर्म असा भरत जायचा आहे. तर या सर्व गोष्टीबद्दलचे PDF आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. आणि त्याचबरोबर हा जो फॉर्म आहे तर त्याची सुरुवात 11 जुलैपासून झाली आहे आणि जी लास्ट डेट आहे ती 25 जुलैपर्यंत असणार आहे. तर तुम्ही जर यापैकी कोणतं एज्युकेशन क्वालिफिकेशन पूर्ण केलं असेल तर हा फॉर्म तुम्ही नक्की भरू शकता. तर आपण एक्झाम फीस पाहूया. आतापर्यंत कसं एक्झाम फीस मिळत तरी तुम्ही पाहू शकता एक्झाम फीस दिली आहे तर एक्झाम फीस 300 रुपये असणार आहे. आणि जर तुम्ही कास्टमध्ये असाल म्हणजे SC, ST, PWD यासारख्या सेक्शनमध्ये असाल किंवा तुम्ही जर फिमेल कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला कोणती फी नसणार आहे. तर या गोष्टी आपण एक्झाम फीस बद्दल पाहिल्या. तर अशा प्रकारे तुम्ही यापैकी कोणत्याही ट्रेडसाठी तर एलिजिबल असाल आणि जर तुमचं काही एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल या सर्व गोष्टींसाठी जर तुम्ही नक्की हा फॉर्म भरू शकता. यापैकी कोणत्याही पोस्ट तुम्हाला जर काही अडचणी असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकता. त्याचं सगळं सोल्युशन लगेच तुम्हाला सांगेल जाईल कमेंटमध्ये. आणि अशा प्रकारे आपण रोज ऑफिशियल अपडेट या चॅनलवर प्रत्येक जे नवनवीन नोटिफिकेशन म्हणजेच ऍड असतात तर त्यांची माहिती सांगत असतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या ऍडबद्दल लगेच माहिती मिळाली पाहिजे आणि व्यवस्थितरित्या फॉर्म भरता आला पाहिजे. धन्यवाद.